क्लास 6th सब्जेक्ट इंग्लिश अ बुक रिव्ह्यू पुस्तकाचे पुनरावलोकन किंवा परीक्षण. द बुक इज जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. लेट्स सी द टॉपिक इन डिटेल. George's dad is an ardent environmentalist. Ardent तीव्र, environmentalist पर्यावरणवादी. जॉर्जचे वडील हे अतिशय आग्रही असे पर्यावरणवादी आहेत. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. In fact, खरं तर both his parents are convinced म्हणजे त्यांच्या मनाची अशी ठाम समजूत आहे that modern inventions शोध, आधुनिक शोध of science, विज्ञानाचे जे आधुनिक शोध आहेत लागलेले अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वांचे जे आधुनिक शोध आहेत त्यामुळे काय झाले, दे हॅव कॉज्ड अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द अर्थ. पृथ्वीचं फार मोठं नुकसान त्यामुळे झालं आहे. दे आर कमिटेड to the cause of saving the planet. As they are environmentalist, they are committed म्हणजे ते प्रतिज्ञाबद्ध आहेत की काय केलं पाहिजे आपण, वी शुड सेव्ह द प्लॅनेट, आपण आपल्या या ग्रहाचं रक्षण केलं पाहिजे. यासाठी जणू काही त्यांनी शपथ घेतलेली आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे. दे यूज अ बायसिकल इन्स्टेड ऑफ अ कार. पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून काय काय करतात, दे यूज अ बायसिकल, कार ऐवजी सायकल चालवतात. देअर इज अ बॅन ऑन टीव्ही अँड कम्प्युटर्स इन देअर हाऊस. घरामध्ये टीव्ही आणि कम्प्युटर संगणकावर बंदी आहे. बॅन म्हणजे बंदी आहे. दे डोंट बाय थिंग्स लाईक ब्रेड अँड बिस्किट्स. ब्रेड, बिस्किट यासारखे पदार्थ कधीही खरेदी करत नाहीत. दे ईट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक्ड फूड. घरामध्ये बनणारे अन्नच ते घेतात आणि पूर्णतः व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी आहेत. दे इवन यूज कॅन्डल्स टू लाईट द हाऊस टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. विजेचा अपव्यय होऊ नये म्हणून घरामध्ये उजेड करण्यासाठी कॅन्डल्स, मेणबत्तीचा वापर ते करतात. पुअर जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ jeering and ridicule from his friends because of all this. आपल्या आई वडिलांच्या ह्या सगळ्या वागण्यामुळं काय होतं, बिचारा जॉर्ज जो आहे he has to suffer a lot, खूप सहन करावं लागतं. काय, the jeering and ridicule from his friends. सगळ्या मित्रांकडून त्याला काय केलं जातं, चिडवलं जातं, त्रास दिला जातो, त्याची खूप चेष्टा सुद्धा केली जाते. Actually, George doesn't think that either the TV or the computer is a bad thing. पर्सनली जॉर्ज डझंट थिंक, त्याला स्वतःला मात्र असं वाटत नाही दॅट इदर द टीव्ही ऑर द कम्प्युटर म्हणजे टीव्ही किंवा कम्प्युटर दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट वाईट आहे असं त्याला मुळीच वाटत नाही. ही हॅज ट्राईड टू टेल हिज पेरेंट्स दॅट इट्स पॉसिबल टू सेव्ह द अर्थ युझिंग द कम्प्युटर्स अँड द इंटरनेट. ही हॅज ट्राईड टू टेल हिज पेरेंट्स, आपल्या आई वडिलांना हे समजावण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला की इट्स पॉसिबल टू सेव्ह द अर्थ, आपल्या पृथ्वीला वाचवणं शक्य आहे. कसं, युझिंग द कम्प्युटर्स अँड द इंटरनेट. संगणक आणि इंटरनेटचा उपयोग करून आपण आपल्या ग्रहाचं रक्षण करू शकतो असं त्यानं वारंवार सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. बट नो, इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. पण त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारची कुठलीही चर्चा करायला अजिबात परवानगी नाही किंवा अशी चर्चा होऊच शकत नाही. जॉर्ज ऑलवेज लाइक्स टू नो वाय. का बरं, हा या प्रश्नाचं उत्तर त्याला हवंय. बट हु इज टू आन्सर हिज क्वेश्चन्स. पण उत्तर त्याला देणार कोण, घरात कोण आहे जे त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. बिकॉज हिज पॅरेंट्स थिंक दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. ग्लोबल म्हणजे वैश्विक, जागतिक, इश्यूज म्हणजे प्रश्न. हे जे काय मोठे प्रश्न आहेत जगाबद्दलचे ते समजायला जॉर्ज अजून खूप छोटा आहे असंच त्याच्या आई वडिलांना वाटतं. वन डे, however, George unexpectedly acquires a new friend and next door neighbor
नेबर ॲनी. हाऊएव्हर म्हणजे तथापि. एक दिवस जॉर्जला अनएक्सपेक्टेडली म्हणजे अनपेक्षितपणे काय होतं, ही एक्वायर्स अ न्यू फ्रेंड. एक्वायर्स ही गेट अ न्यू फ्रेंड. एक नवीन फ्रेंड त्याला मिळते. अँड नेक्स्ट डोअर नेबर शेजारी पण आहे त्याची. हर नेम इज ॲनी. अँड ॲनीज फादर एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट अँड एव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. ॲनीज फादर, हिज नेम इज एरिक अँड ही इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट. अत्यंत हुशार असा तो शास्त्रज्ञ आहे. अँड एव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. जॉर्जच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तो नेहमी उत्सुक असतो किंवा नेहमी तयार असतो. एरिक हॅज बिल्ट अ सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम्ड कॉस्मॉस. एरिकनं कॉस्मॉस नावाचं एक अत्यंत हुशार असा संगणक तयार केलेला आहे. कॉस्मॉस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. इनक्रेडिबल म्हणजे लक्षणीय, अतिशय विलक्षण अशा शक्ती त्या संगणकामध्ये आहेत. इट कॅन लिटरली ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, स्टार, कॉमेट अँड इवन टू अ ब्लॅक होल. अँड ऑफ कोर्स कॉस्मॉस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. इट कॅन लिटरली म्हणजे अक्षरशः. इट कॅन ओपन विंडोज ऑन द युनिवर्स. ब्रह्मांडाच्या खिडक्या सुद्धा उघडण्याचं सामर्थ्य या कॉस्मॉस मध्ये आहे. इट कॅन टेक यू टू एनी प्लॅनेट. तुम्हाला कुठल्याही ग्रहावर, स्टार एखाद्या ताऱ्याजवळ, कॉमेट म्हणजे धूमकेतूजवळ अँड इव्हन टू अ ब्लॅक होल एखाद्या कृष्णविवराकडे सुद्धा नेण्याची शक्ती त्या कॉस्मॉसमध्ये आहे. अँड ऑफकोर्स इट कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. नेण्याची आणि तिथून परत आणण्याची सुद्धा शक्ती ह्या कॉस्मॉसकडे आहे. However, cosmos depends entirely on the information that is fed into it by people like Eric, who do the research and thinking that can make cosmos work. Though cosmos is very smart, but it depends entirely संपूर्णपणे. डिपेंड्स म्हणजे अवलंबून आहे. कॉस्मॉस इतका हुशार असला तरी तो कशावर अवलंबून आहे, तर द इन्फॉर्मेशन दॅट इज फेड इंटू इट. त्याला दिलेली जी माहिती आहे त्या माहितीवर कॉस्मॉसची हुशारी अवलंबून आहे. अशी माहिती विच इज फेड इंटू इट बाय पीपल लाईक एरिक. एरिक सारख्या लोकांनी त्याला दिलेल्या माहितीवर हे अवलंबून आहे. अशी लोक हू डू द रिसर्च, जे काय करतात, संशोधन करतात. अँड थिंकिंग दॅट कॅन मेक कॉस्मॉस वर्क. कॉस्मॉसला काम करण्याची जी कॉस्मॉस तयार करण्याची कल्पना किंवा त्याच्याकडून कुठलं काम करून घ्यायचं आहे, हे सगळी माहिती त्याच्याकडे फीड करणारे एरिक सारखे जे लोक आहेत त्यांनी दिलेल्या माहितीवर पूर्णतः कॉस्मॉसचं काम अवलंबून आहे. सायन्स कॅन बी यूज्ड for a good cause and a group of good scientists like Eric have vowed to use it for people's welfare. As we know, science can be used for a good cause. चांगल्या कारणासाठी आपण सायन्सचा, विज्ञानाचा नक्कीच उपयोग करतो. And a group of good scientists like Eric have vowed to use it for people's welfare. एरिक सारख्या काही थोड्या शास्त्रज्ञांचा जो गट आहे त्यांनी काय केलेलं आहे, दे हॅव वोड म्हणजे त्यांनी जणू काही शपथ घेतलेली आहे टू यूज इट फॉर पीपल्स वेलफेअर. लोकांच्या वेलफेअर म्हणजे कल्याणासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याची शपथ जणू काही एरिक सारख्या लोकांनी घेतलेली आहे. बट अनफॉर्च्युनेटली देअर इज वन ऑड अँग्री सायंटिस्ट. पण ज्या ठिकाणी हे चांगले लोक आहेत तिथेच काय दुर्दैवानं, अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं, एक अँग्री रागीट असा आणि ऑड म्हणजे विचित्र एक शास्त्रज्ञ आहे हू वॉन्ट्स टू यूज सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मोटिव्स. ज्याला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्याचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठीच विज्ञानाचा उपयोग करायचा आहे असाही एक दुष्ट शास्त्रज्ञ त्या ठिकाणी असतो. अँड ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस and all of Eric's research so that he can establish his own rule on another planet. हा जो विचित्र असा शास्त्रज्ञ आहे तो काय करतो, he is planning to steal cosmos. steal म्हणजे चोरणे. या कॉस्मॉसला चोरण्याचा तो प्लॅन करतो आणि काय करायचं त्याला, अँड ऑल ऑफ एरिक्स रिसर्च, सगळं त्याचं जे संशोधन आहे ते संशोधन सगळं ते चोरून त्याला काय करायचं आहे, ही कॅन इस्टॅब्लिश हिज ओन रूल ऑन अनदर प्लॅनेट. दुसऱ्या ग्रहावर त्याला त्याची स्वतःची
सत्ता इस्टॅब्लिश म्हणजे प्रस्थापित करायची आहे. इट सो हॅपन्स दॅट ओनली जॉर्ज कॅन डू समथिंग टू ओव्हरकम द विकेड प्लॅन्स ऑफ द नॅस्टी सायंटिस्ट. असं काहीतरी घडतं पुस्तकामध्ये की त्या गोष्टीमध्ये की त्यानंतर फक्त जॉर्जच असा आहे की जो काय करू शकतो. ही कॅन डू समथिंग टू ओव्हरकम द विकेड प्लॅन्स. विकेड दुष्ट, नॅस्टी सायंटिस्ट म्हणजे जो काय हा दुष्ट असा शास्त्रज्ञ आहे. त्या शास्त्रज्ञाचे जे सगळे हे असे कट कारस्थानं उधळून लावण्याचं काम किंवा फक्त ती जी गोष्ट आहे ती फक्त जॉर्ज करू शकतो असं काहीतरी त्या गोष्टीमध्ये पुढे घडतं. अँड इफ यू वॉन्ट टू नो what adventures he undertakes and what strategies he has to use to stop the power-hungry scientist, you have to read the novel George's Secret Key to the Universe. If you want to know what adventures he undertakes, मग जॉर्ज पुढे कुठलं धाडस दाखवतो, कुठलं साहस करतो, and what strategies he has to use to stop power hungry scientist. या सत्तेनं आंधळा झालेल्या ह्या शास्त्रज्ञाला थांबवण्यासाठी तो कोणकोणती युक्ती वापरतो हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल then you have to read the novel George's Secret Key to the Universe. त्यासाठी तुम्हाला हे पुस्तकच वाचावं लागेल. The author of this wonderful adventure is Lucy Hawking. हे जे सुंदर पुस्तक आहे त्याची लेखिका आहे ल्युसी हॉकिंग. द स्टोरी ऑफ द नॉव्हल इज इमॅजिनरी. गोष्ट काल्पनिक आहे बट इट ऑल्सो इन्क्लूड्स प्लेंटी ऑफ चार्ट्स, फोटोग्राफ्स, बॉक्सेस दॅट गिव्ह यू हार्ड फॅक्ट्स अबाउट आवर सोलर सिस्टम, गॅलेक्सीज, स्पेस अँड द होल युनिवर्स. गोष्ट जरी काल्पनिक असली तरी पुस्तकामध्ये काय आहे, इट इन्क्लूड्स प्लेंटी ऑफ चार्ट्स, प्लेंटी ऑफ भरपूर असे चार्ट्स, तक्ते आहेत, फोटोग्राफ्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी बॉक्स दिलेले आहेत की ज्यावरून काय होईल, इट गिव्ज यू हार्ड फॅक्ट्स अबाउट आवर सोलर सिस्टीम. आपली जी सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेबद्दल तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी कळतील, गॅलेक्सीबद्दल, आकाशगंगेबद्दल कळेल, स्पेस अँड द होल युनिवर्स, अंतराळ आणि संपूर्ण ब्रह्मांडाविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये नक्की मिळतील. दिस इन्फॉर्मेशन हॅज बीन प्रेझेंटेड इन अ व्हेरी सिम्पल, इझी टू अंडरस्टँड मॅनर बाय नन अदर दॅन स्टीफन हॉकिंग, हू इज सेड टू बी वन ऑफ the greatest scientist of our times. स्टीफन हॉकिंग यांनी स्वतः या ठिकाणी या पुस्तकामध्ये जी माहिती आपल्याला दिसतीये समजायला अगदी सोपी साध्या भाषेमध्ये आहे. इट इज प्रेझेंटेड बाय नन अदर दॅन स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग जे वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहेत, आपल्या काळातले अतिशय महान असे शास्त्रज्ञ, त्यांनी स्वतः ही माहिती त्या ठिकाणी तयार केलेली आहे. हिज अचीवमेंट्स आर ऑल द मोर अस्टाउंडिंग ॲज ही इज अ विक्टिम ऑफ मेनी फिजिकल एलिमेंट्स. अचीवमेंट, त्यांनी जे काही संपादन केलेलं आहे, यश, ह्या सगळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही इज अ विक्टिम ऑफ मेनी फिजिकल एलिमेंट. स्वतः अनेक दुर्धर आजार असून देखील या शास्त्रज्ञांनी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी या जगाला दिलेल्या आहेत. सो ही इज व्हेरी ग्रेट. खरंच खूप ग्रेट असे शास्त्रज्ञ आहेत. ही हॅज टू यूज अ व्हीलचेअर टू मूव्ह अबाउट अँड युजेस अ कम्प्युटराइज्ड व्हॉइस सिस्टम इन ऑर्डर टू स्पीक. व्हीलचेअरचा उपयोग त्यांना हालचाल करण्यासाठी करावा लागतो आणि एक कम्प्युटराइज्ड व्हॉइस सिस्टीम ते वापरतात बोलण्यासाठी. म्हणजे ते हालचाल करू शकत नाहीत, इवन बोलू सुद्धा शकत नाहीत. त्यासाठी त्यांना त्या सिस्टीमचा उपयोग करावा लागतो. स्टोरी ऑफ स्टीफन हॉकिंग्स triumph over his physical disabilities is itself an inspiring adventure. खरोखर त्यांच्या ह्या सगळ्या ज्या शारीरिक व्याधी आहेत, आजार आहेत, या सगळ्यांवर मात करत त्यांनी जे यश संपादन केले, त्यांचा जो प्रवास आहे तो स्वतःच काय अतिशय प्रेरणादायी असा आहे. इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणादायी असा आहे. ऑल्सो द बुक इन्क्लूड्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड एक्सप्रेसिव्ह स्केचेस ड्रॉन बाय गॅरी पार्सन्स. पुस्तकामध्ये गोष्ट तर छान आहेच, पण त्यामध्ये असणारी जी चित्र आहेत दे आर व्हेरी अट्रॅक्टिव्ह, अतिशय आकर्षक आहेत. एक्सप्रेसिव्ह म्हणजे व्यक्त होणारी आहेत. सुंदर सुंदर स्केचेस त्या पुस्तकामध्ये आहेत. हॉकिंग्स हॅव गिवन अन इम्पॉर्टंट मेसेज इन दिस बुक.
महत्त्वाचा एक संदेश सुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो असा आहे, मोर रिसर्च, more studies and a commitment to use them not for selfish gains but for the welfare of the entire living world. भरपूर संशोधन करा, भरपूर अभ्यास करा, पण त्यासोबत काय करा, कमिटमेंट म्हणजे वचनबद्ध राहा, वचन द्या, टू यूज देम नॉट फॉर सेल्फिश गेन्स, स्वतःच्या स्वार्थासाठी त्या सगळ्यांचा उपयोग न करता द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करा. व्हेरी नाईस मेसेज बाय स्टीफन हॉकिंग. Friends, did you like this video? Do share with us through your comments, and for watching more videos, stay tuned with Scholarly. Till then, take care and bye bye.